नमस्कार मित्रांनो, TRTI बार्टी सारथी आणि RTच्या ज्या संस्था आहे तर त्यांच्या ऑनलाईन CET एक्झामसाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले होते आणि त्यांची जी CET एक्झाम होणार आहे तर त्याचा जो टाइम टेबल आहे तर तो आलेला आहे। तर टाइम टेबलचे फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजे आपली जी एक्झाम्स आहे तर ती कशी होणार आहे किंवा आपले जे हॉल तिकीट आहे तर ते कधीपर्यंत अवेलेबल होणार आहे, तर या सर्व गोष्टींची जी माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपली जी CET एक्झाम्स होणार आहे तर ती आपली 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत होणार आहे। तर त्यांच्यात आपली बार्टी, TRTI सारथी आणि RTची जी संस्था आहे त्यांच्यात UPSC असेल, MPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा पोलीस भरतीची असेल आणि त्यानंतर IBPS, रेल्वे, बँकिंग, LIC अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांची त्या ठिकाणी CET बेस एक्झाम्स होणार आहे। आणि त्यासाठी आपली जी एक्झाम आहे तर त्याची 14 सप्टेंबरपासून आपल्याला 27 सप्टेंबरपर्यंत जी टाइम टेबल आहे तर ते आपल्याला सेटअप करून देण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन केला होता तर तो ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आपल्याला जे युजरनेम आणि पासवर्ड भेटलेले होते तर तेच युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला यूज करून आपली जी ऑफिशियल वेबसाईट होती बार्टीची तर तिथेच आपण लॉग इन करून आपले जे ॲडमिट कार्ड आहे तर ते डाउनलोड करू शकणार आहे। त्यानंतर आपल्याला जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट आपल्याला 2 टप्प्यात देण्यात येणार आहे। म्हणजेच पहिला आपल्याला जे CET असते तर ती CET इम्प्लिमेंटेशन म्हणजेच पहिल्यांदा आपली एक्झाम आहे तर ती एक्झाम कोणत्या सिटीमध्ये होणार आहे तर हे आपल्याला कळवण्यात येणार। त्यानंतर आपली जी एक्झाम आहे CET एक्झाम तर ती आपल्याला होण्याच्या 3 दिवसा अगोदर आपल्याला हॉल तिकीट जो आहे तर तो आपल्याला वेबसाईटला अवेलेबल करून देण्यात येणार आणि त्यानंतर आपण जो हॉल तिकीट आहे तर तो त्या ठिकाणी 3 दिवसा अगोदर डाउनलोड करू शकणार आहे। जर आपल्याला एक्झाम कशा पद्धतीने होते हे जर माहिती नसेल तर त्याच ठिकाणी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला मॉक टेस्टसुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच एक्झाम कशा पद्धतीने आपण देऊ शकतो त्याचा जो डेमो असतो तर तो डेमो त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या एक्झामला अपिअर होऊ शकतात। तर त्या ठिकाणी आपल्याला जर टेक्निकल प्रॉब्लेम येत असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी जर टेक्निकल प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सेपरेट ज्या संस्था आहे बार्टी, TRTI सारथी आणि RT तर त्यांच्यासाठी आपल्याला जे टेलिफोन नंबर असेल किंवा ईमेल ID असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जी डिटेल आहे किंवा जो टाइम टेबल आहे तर तो तुम्ही चेकआउट करू शकतात आणि आपले जे हॉल तिकीट आहे तर ते येण्याच्या अगोदर तुम्ही जे CET इम्प्लिमेंटेशन असेल किंवा हॉल तिकीट असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ही संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल। तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।